आगामी नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोन पक्षांची संयुक्त बैठक आज कर्जत येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरलेत. दोन्ही पक्षांनी कर्जत विधानसभा परिवर्तन विकास आघाडी या नावानं एकत्रितपणे रणनीती आखण्याचा निर्णय घेतलाय. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे एकमेकांविरोधात लढले होते. मात्र आता दोघेही जुने मतभेद विसरून पुन्हा एकत्र आल्यानं स्थानिक राजकीय समीकरणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. ही नव्यानं तयार झालेली आघाडी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी असल्याचं बोललं जात आहे. आता या नव्या समीकरणानंतर शेकाप आणि भाजप यांची भूमिका काय राहते हे पाहणं राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी मल्हार पवार, कर्जत.